पन्हाळा. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये उंचावर वसलेला पन्हाळा किल्ला महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक आहे. कोल्हापूरच्या जवळ असलेल्या या भव्य किल्ल्याचा विस्तार दूरवर पसरलेला आहे. इथल्या प्रचंड तटबंदी, प्राचीन दरवाजे आणि गूढ बोगदे शौर्याच्या आणि लढायांच्या कथा सांगतात. इतिहासाच्या पाऊलखुणा शोधणाऱ्यांसाठी हे ठिकाण एक अनमोल ठेवा आहे. पन्हाळा केवळ एक किल्ला नाही, तर भूतकाळात घेऊन जाणारा एक अद्भुत अनुभव आहे. इथली थंड हवा आणि निसर्गरम्य परिसर मनाला भुरळ घालतो. तटबंदीवरून दिसणाऱ्या विस्तीर्ण दृश्यामुळे पर्यटक मंत्रमुग्ध होतात. इथला प्रत्येक दगड, प्रत्येक वळण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या आठवणी जागवतो. इतिहासप्रेमींना, साहस शोधणाऱ्यांना आणि निसर्गाच्या सानिध्यात रममाण होणाऱ्यांना पन्हाळा खास अनुभव देतो. इथे प्रत्येक पाऊल एका नव्या कथेकडे घेऊन जाते. किल्ल्याच्या विशालतेत आणि भव्यतेत एक वेगळीच जादू आहे. इतिहास. पन्हाळा किल्ला हा केवळ एक ऐतिहासिक वास्तू नाही, तर शतकानुशतके चाललेल्या संघर्षांचा साक्षीदार आहे. 12व्या शतकात शिलाहार राजांनी हा किल्ला बांधला. महाराष्ट्राच्या अंतर्भाग आणि कोकण किनारपट्टी यांना जोडणाऱ्या व्यापारी मार्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तो उभारला गेला. यामुळे अनेक राजवंशांनी या किल्ल्यावर आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. शिलाहारांनंतर यादवांनी या किल्ल्याचा ताबा घेतला आणि त्याच्या संरक्षण व्यवस्थेत अधिक बळकटी आणली. बहमनी सुलतानी काळात पन्हाळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. सतत होणाऱ्या संघर्षांमुळे हा किल्ला अनेकदा हस्तांतरित झाला. पुढे आदिलशाही सत्तेखाली या किल्ल्याचा विस्तार झाला. भक्कम बुरुज, गुप्त पाण्याच्या व्यवस्था आणि लष्करी डावपेचांसाठी उपयुक्त अशी संरचना या काळात उभारण्यात आली. मात्र पन्हाळ्याचा सुवर्णकाळ मराठा साम्राज्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हा किल्ला महत्त्वाचा लष्करी तळ ठरला. पावनखिंडीच्या ऐतिहासिक लढाईत बाजीप्रभू देशपांडे यांनी या किल्ल्याच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या त्यागामुळेच शिवाजी महाराज शत्रूंच्या तावडीतून सुखरूप निसटू शकले. आज पन्हाळा किल्ला महाराष्ट्राच्या शौर्य आणि स्थापत्यकलेचा अभिमान म्हणून उभा आहे. इतिहासप्रेमी आणि साहसी पर्यटकांसाठी हे ठिकाण एक अनोखा अनुभव प्रदान करते. किल्ल्याच्या प्रत्येक दगडात भूतकाळाच्या कथा दडलेल्या आहेत. वास्तुरचना. पन्हाळा किल्ला हा दख्खनमधील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे. हा किल्ला तब्बल 14 किलोमीटर परिसरात विस्तारलेला आहे. त्याच्या मजबूत तटबंदी, गुप्त वाटा आणि लढाईसाठी अनुकूल रचना मध्ययुगीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना दर्शवतात. हा किल्ला केवळ संरक्षणासाठी नव्हता, तर एक स्वतंत्र वसाहत म्हणून विकसित झाला होता. लांबलचक वेढ्यांना तोंड देण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा इथे उपलब्ध होत्या. या किल्ल्यातील सर्वात रोमहर्षक रचनांपैकी एक म्हणजे अंधारबावडी. ही 3 मजली भूमिगत विहीर आहे. शत्रूच्या वेढ्यातही गडावर पाण्याचा पुरवठा सुरळीत राहावा म्हणून ती बांधली गेली. अजून एक महत्त्वाची वास्तू म्हणजे सज्जा कोठी. येथून समोरचा निसर्गरम्य नजारा पाहता येतो. शिवाजी महाराज येथे विचारमंथन करीत असल्याची मान्यता आहे. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराला 3 दरवाजा म्हणतात. या दरवाजावरील कोरीव नक्षीकाम आणि त्याची भव्य रचना शत्रूला रोखण्यासाठी उपयुक्त ठरली. किल्ल्यातील अंबरखाना ही अजून एक भव्य वास्तू आहे. येथे प्रचंड धान्यसाठा केला जात असे, ज्यामुळे दीर्घकाळ टिकणाऱ्या वेढ्यांमध्येही रहिवासी तग धरू शकत. पन्हाळा किल्ल्याच्या स्थापत्यशास्त्रातील बारकावे आणि ऐतिहासिक महत्त्व आजही अनेक पर्यटकांना भूतकाळात घेऊन जातात. हा किल्ला मराठ्यांचा शौर्याचा जिवंत इतिहास आहे. पर्यटकांसाठी खास अनुभव. पन्हाळा किल्ल्याला भेट देणे म्हणजे केवळ प्राचीन अवशेष पाहणे नव्हे, तर इतिहास, रोमांच आणि संस्कृतीचा अनुभव घेण्याचा एक अनोखा प्रवास आहे. या किल्ल्याच्या पायी वाटांवरून चालताना इतिहास जिवंत झाल्यासारखा वाटतो. एकेकाळी मराठा मावळ्यांनी राखलेल्या या मार्गांवरून चालताना त्यांचे पराक्रम आणि शौर्य डोळ्यांसमोर उभे राहते. स्थानिक मार्गदर्शक सोबत घेतल्यास किल्ल्याच्या भव्यतेशी संबंधित रोमहर्षक कथा, लढाया आणि डावपेच अधिक स्पष्टपणे समजतात. किल्ल्याच्या उंचीमुळे पश्चिम घाटाचा अप्रतिम नजारा येथे पाहायला मिळतो. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी धुकाची चादर पसरलेली डोंगररांग आणि विशाल तटबंदी यांचे अनोखे मिश्रण स्वप्नवत भासते. साहसप्रेमींसाठी किल्ल्याभोवती अनेक सुंदर ट्रेकिंग मार्ग आहेत. हिरवेगार निसर्गरम्यता, थंड वारा आणि कधीमधी दिसणारे वन्यजीव हे भटकंतीला अधिक रोमांचक बनवतात. पन्हाळा केवळ इतिहास आणि निसर्गासाठी प्रसिद्ध नाही, तर येथे संस्कृतीचा समृद्ध वारसा देखील अनुभवता येतो. किल्ल्याजवळील गावे आणि बाजारपेठा महाराष्ट्राच्या पारंपरिक जीवनशैलीचे दर्शन घडवतात.
येथील कारागीर हाताने तयार केलेल्या वस्तू विकतात. मिसळ पाव, पिठलं भाकरी आणि तांबडा रस्सा यांसारखे खास कोल्हापुरी पदार्थ चाखल्याशिवाय ही सफर पूर्ण होत नाही. भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ. पन्हाळा किल्ल्याचे सौंदर्य प्रत्येक ऋतूत वेगवेगळे भासते. पण किल्ला पाहण्यासाठी सर्वात उत्तम काळ ऑक्टोबर ते फेब्रुवारी आहे. या काळात थंडगार हवा असते, ज्यामुळे किल्ल्याचा शोध घ्यायला अधिक सोयीस्कर आणि आनंददायक वाटते. हिवाळ्यात स्वच्छ आकाशाखाली विस्तीर्ण डोंगर रांगा आणि किल्ल्याच्या भक्कम तटबंदीचा देखावा मोहक दिसतो. निसर्गप्रेमींसाठी पावसाळा हा अजून खास असतो. जून ते सप्टेंबर दरम्यान संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला असतो. दाट धुके, वाहणारे पाण्याचे झरे आणि गडगडणारे धबधबे किल्ल्याच्या वातावरणात एक वेगळाच जिवंतपणा आणतात. मात्र काही मटा पावसामुळे निसरड्या होतात, त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात म्हणजेच मार्च ते मे दरम्यान येथे थोडी उष्णता जाणवते. तरीही सकाळी लवकर किंवा संध्याकाळी भेट दिलीस आल्हाददायक अनुभव येतो. त्यावेळी गार वाऱ्याच्या झुळकेत किल्ल्याचा भव्य इतिहास अनुभवता येतो. ऋतू कोणताही असो, पन्हाळा किल्ल्याला भेट देणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो. पन्हाळा किल्ल्यावर कसे पोहोचाल? पन्हाळा किल्ला प्रवाशांसाठी अत्यंत सोयीस्कर स्थळ आहे, कारण तो हवाई, रेल्वे आणि रस्त्याने चांगल्या प्रकारे जोडला गेला आहे. हवाई प्रवास करणाऱ्यांसाठी सर्वात जवळचे विमानतळ कोल्हापूर विमानतळ आहे, जे किल्ल्यापासून सुमारे 30-35 किलोमीटर अंतरावर आहे. येथे मोठ्या शहरांशी जोडणारी उड्डाण सुविधा उपलब्ध आहेत. विमानतळावरून पर्यटकांना टॅक्सी किंवा लोकल बसने सहज किल्ल्यापर्यंत जाता येते. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी कोल्हापूर रेल्वे स्टेशन सर्वात जवळचे आहे. हे स्थानक पन्हाळा किल्ल्यापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असून मुंबई, पुणे आणि इतर महत्त्वाच्या शहरांशी ते उत्तम प्रकारे जोडले गेले आहे. रेल्वे स्टेशनवरून बस, रिक्षा किंवा खासगी टॅक्सीद्वारे किल्ल्यापर्यंत सहज पोहोचता येते. रस्त्याने प्रवास करणाऱ्यांना पन्हाळ्याला पोहोचणे सोपे आहे. राज्य महामार्ग आणि डोंगराळ भागातील सुंदर रस्ते हा प्रवास अधिक आनंददायक बनवतात. कोल्हापूरपासून केवळ 20 किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे. येथे राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवा तसेच खासगी टॅक्सी सुविधा नियमित उपलब्ध असतात. स्वतःच्या वाहनाने प्रवास करणाऱ्यांना हा एक आनंददायक अनुभव असतो, कारण घनदाट हिरवळगार, वळणदार घाट आणि निसर्ग सौंदर्य यामुळे प्रवास मनमोहक वाटतो. कोणत्याही मार्गाने प्रवास केला तरी पन्हाळा किल्ल्यापर्यंत पोहोचणे सोपे आणि आनंददायक आहे. इतिहासप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण नक्कीच अविस्मरणीय ठरते. इतर आकर्षणे. पन्हाळा किल्ला हा केवळ ऐतिहासिक वारसा नाही, तर सभोवतालच्या अद्भुत स्थळांच्या शोधाची सुरुवातही आहे. केवळ 16 किलोमीटर अंतरावर वसलेले ज्योतिबा मंदिर भक्तांसाठी एक दिव्य अनुभव आहे. डोंगराच्या शिखरावर वसलेले हे मंदिर परिसराचे मनमोहक दृश्य देते. इथली शांतता आणि पवित्र वातावरण प्रत्येकाला मंत्रमुग्ध करते. इतिहास आणि भक्तीचा संगम अनुभवायचा असेल तर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराला अवश्य भेट द्यावी. पन्हाळ्यापासून अवघ्या 20 किलोमीटरवर हे मंदिर शक्तिपीठांपैकी एक आहे. प्राचीन काळातील शिल्पकला आणि भव्य स्थापत्य शैलीमुळे हे ठिकाण हजारो भक्तांना आपल्याकडे आकर्षित करते. मंदिराच्या गाभाऱ्यात देवीची भव्य मूर्ती पाहताना भक्तिभाव जागृत होतो. निसर्गप्रेमींसाठी रंकाळा तलाव हा आदर्श निवड ठरतो. पन्हाळापासून 22 किलोमीटरवर हा तलाव संध्याकाळच्या फिरण्यासाठी, बोटिंगसाठी आणि लोकल खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. हिरवेगार काठ आणि शांत पाणी मनाला प्रसन्नता देतात. राजशाही सौंदर्याचा अनुभव घ्यायचा असेल तर शालिनी पॅलेसला भेट द्यायला हवी. पन्हाळापासून 25 किलोमीटरवर रंकाळा तलावाच्या काठावर वसलेले हे भव्य राजवाडा इंडो युरोपियन स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण आहे. प्राचीन स्तंभ, भव्य दरबार हॉल आणि आकर्षक जनावट पाहताना जुन्या काळातील ऐश्वर्याची झलक मिळते. इतकी विविधरंगी स्थळे पन्हाळ्याच्या आसपास असल्यामुळे केवळ किल्ला पाहण्यापुरता हा प्रवास मर्यादित राहत नाही. येथे इतिहास, निसर्ग, भक्ती आणि साहस यांचा उत्तम संगम पाहायला मिळतो. पन्हाळा आणि त्याच्या परिसरातील ठिकाणे प्रवाशांना एक परिपूर्ण आणि अविस्मरणीय अनुभव देतात. पन्हाळा किल्ल्याला का भेट द्यावी? पन्हाळा किल्ला हा केवळ ऐतिहासिक ठेवा नाही, तर महाराष्ट्राच्या गौरवशाली भूतकाळात नेणारी एक अद्भुत सफर आहे. भव्य प्रवेशद्वार पार करताना इतिहासाची साक्ष जाणवते. किल्ल्याच्या भक्कम तटबंदी आणि प्राचीन वास्तुकला पाहताना भूतकाळ डोळ्यांसमोर उभा राहतो. येथून दिसणारे सह्याद्रीचे विस्तीर्ण दृश्य मनाला मोहून टाकते. गडावर फिरताना प्रत्येक वळणावर नवी कहाणी सापडते. येथे इतिहास आणि निसर्गाचा अनोखा मेलाप अनुभवता येतो. थंड वारा, हिरवेगार टेकडा आणि दूरवर पसरलेले दर्याखोरे किल्ल्याच्या सौंदर्यात भर घालतात. साहसप्रेमींसाठी हे ठिकाण निसर्गरम्य ट्रेकिंगसाठी आदर्श आहे. पन्हाळा प्रत्येक भेटीत दरवेळी नवे काहीतरी उलगडत जाते.
येथे आलेला प्रत्येक प्रवासी इतिहासाच्या गूढ वातावरणाने भारावून जातो. निसर्ग, शांतता आणि भूतकाळाचे वैभव यांचा एकत्रित आनंद इथे घेता येतो. म्हणूनच हा किल्ला पुन्हा पुन्हा भेट द्यावासा वाटतो. धन्यवाद.